नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 16 कालमापन घड्याळ तास मिनिटे परस्पर रूपांतर स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. 3 तास 50 मिनिटे बरोबर किती मिनिटे? मित्रांनो, 1 तास म्हणजे 60 मिनिटे हे आपल्या पक्क लक्षात असू द्या. आता त्यानंतर प्रश्न आहे 3 तास 50 मिनिटे म्हणजे किती मिनिटे? आता 1 तासाचे 60 मिनिटे, मग 3 तासाचे किती मिनिटे? तर 3 गुणिले 60 म्हणजे बघा 3 शून्य शून्य आणि 3 सक 18 म्हणजे 3 तासाचे झाले 180 मिनिटे आणि हे आहे वर 50 मिनिटे म्हणजे 180 मिनिटामध्ये आपण 50 मिनिटे मिळवणार. 0 8 आणि 5 13 हातचा आला 1 1 आणि 1 2 230 मिनिटे. बघा 3 तास 50 मिनिटे म्हणजे 230 मिनिटे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2. 380 मिनिटे बरोबर टिंब तास आणि टिंब मिनिटे. मित्रांनो, 380 मिनिटे म्हणजे किती तास आणि किती मिनिटे? आता 1 तास म्हणजे 60 मिनिटे. आपल्याला या 380 मिनिटांचं तासात आणि मिनिटात रूपांतर करायचं म्हणजे आपण करणार भागाकार. बघा 380 भागिले 60. 60 का घेतोय तर एका तासामध्ये 60 मिनिटे असतात म्हणून. आता मित्रांनो, 60चा पाढा आपल्याला येत नाही, पण 6चा पाढा म्हणायचा आणि पुढे 0 जोडायचा. आता 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 म्हणजे 60 सख 360. मित्रांनो, 60 सख 360 म्हणजे आता बघा या ठिकाणी 0 8 6 गेले 2 3 3 गेला 0 म्हणजे मित्रांनो हे 6 भागाकार आला 6 म्हणजे 6 तास बाकी उरली 20 म्हणजे 20 मिनिटे. 6 तास 20 मिनिटे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 3. 150 मिनिटे यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? आता मित्रांनो, 150 मिनिटे बघा, आता पर्याय क्रमांक 1 आहे 2.5 तास. मित्रांनो, 150 मिनिटे म्हणजे आता आपण या ठिकाणी भागाकार करणार 150 भागिले आपण करणार 60. एका तासामध्ये असतात 60 मिनिटे म्हणून 6 1 6 6 2 12 120 म्हणजे आता 150 मधून 120 गेले बाकी उरली 30 म्हणजे मित्रांनो 150 मिनिटे म्हणजे 2 तास आणि 30 मिनिटे. आता पर्याय क्रमांक 1 आहे 2.5 तास. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. बघा 150 मिनिटे म्हणजे 2.5 तास पर्याय क्रमांक 1 बरोबर. पर्याय क्रमांक 2 आहे 2 तास 30 मिनिटे. मित्रांनो, 2 तास 30 मिनिटे हा पर्याय सुद्धा आहे बरोबर. 2.5 तास म्हणजेच 2 तास 30 मिनिटे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 3 2 आणि 30 म्हणजे थोडक्यात 2 तास आणि 30 मिनिटे. पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो, पहिले 3 पर्याय बरोबर असेल तर चौथा पर्याय असेल चुकीचा. पर्याय क्रमांक 4 आहे 1 तास 50 मिनिटे. मित्रांनो, 150 मिनिटे म्हणजे 1 तास 50 मिनिटे नाही. 150 मिनिटे म्हणजे 2 तास आणि 30 मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे चुकीचा. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. प्रश्न नंबर 4. तास काटा 4 व 5 मध्ये व मिनिट काटा 9 वर आहे तर किती वाजले? मित्रांनो, बघा आता हे घड्याळ मी काढलेलं आहे. तास काटा आहे 4 आणि 5च्या मध्ये आणि मिनिट काटा 9 वर आहे म्हणजे मित्रांनो काय झालंय 4 वाजून 45 मिनिटे. बघा 4 वाजून 45 मिनिटे. मिनिट काटा 3 वर आला म्हणजे 15 मिनिटे. मिनिट काटा 6 वर आला म्हणजे 30 मिनिटे आणि मिनिट काटा 9 वर असेल तर 45 मिनिटे होतात. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 4 वाजून 45 मिनिटे. प्रश्न नंबर 5. 4 वाजून 15 मिनिटे बरोबर यासाठी पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मित्रांनो, 4 वाजून 15 मिनिटे बघा आता 4 वाजून 15 मिनिटे पर्याय क्रमांक अ म्हणजे पहिलं विधान आहे 4 तास 15 मिनिटे. मित्रांनो, 4 वाजून 15 मिनिटे म्हणजे 4 तास आणि 15 मिनिटे. पर्याय क्रमांक अ आहे बरोबर. यानंतर पर्याय क्रमांक ब आहे 4:15. मित्रांनो, 4 तास आणि 1 तासाचा पाव भाग होतो 15 मिनिटे म्हणजे 4:15 तास. म्हणजे मित्रांनो, पर्याय क्रमांक ब सुद्धा बरोबर आहे. 4 वाजून 15 मिनिटे म्हणजे 4:15 आणि 4 आणि पाव तास. मित्रांनो, 4 तास आणि त्यानंतर 15 मिनिटे म्हणजे पाव तास म्हणजे पर्याय क्रमांक क सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क हे तिन्ही योग्य. प्रश्न नंबर 6. सोबतच्या घड्याळात किती मिनिटांनंतर बरोबर 5:30 वाजतील? मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं घड्याळ आहे त्या घड्याळामध्ये 3 वाजून 40 मिनिटे झालेली आहे.
बघा 3 वाजून 40 मिनिटे झालेली आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलाय आणखी किती मिनिटांनंतर 5:30 वाजतील. 5:30 म्हणजे 5 वाजून 30 मिनिटे. किती मिनिटांनंतर 5:30 वाजतील? तर मित्रांनो आपण करणार वजाबाकी. 5 वाजून 30 मिनिटांमधून 3 वाजून 40 मिनिटे आपण वजा करणार. मग आता त्यासाठी आपण काय करणार? तासाखाली तास लिहिणार, त्यानंतर मिनिटाखाली मिनिटं लिहिणार. आता 30 मिनिटांमधून 40 मिनिटे वजा होत नाही. मित्रांनो हे आहे 30 मिनिटे आणि हे आहे 40 मिनिटे. 30 मिनिटांमधून 40 मिनिटे वजा होत नाही, म्हणून मित्रांनो हे 30 खोडायचे आणि वर लिहायचे. आणि त्यानंतर काय करायचं? हा जो 5 आहे, हे 5 तास आहे, त्यामधून 1 तास वजा करायचा. मग 5 तासामधून 1 तास गेले, खाली राहिले 4 तास आणि यातला 1 तास इकडं मिनिटांमध्ये घ्यायचा. म्हणजे मित्रांनो इथे झाले 60. बघा इथून 1 तास कमी केला, 5 तासातून 1 तास कमी केला, 4 तास राहिले आणि इथला 1 तास मिनिटांमध्ये घेतला. म्हणजे आता मिनिटे किती झाली? 60 आणि 30 90. मग 90 मिनिटांमधून 40 मिनिटे गेली. बघा मित्रांनो 90 मिनिटांमधून 40 मिनिटे गेली, खाली राहिले 50 मिनिटे आणि 4 तासामधून 3 तास गेले, खाली राहिला 1 तास. म्हणजे 1 तास 50 मिनिटांनंतर 5:30 वाजतील. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 1 तास 50 मिनिटांनंतर 5:30 वाजतील. मग आता असा पर्याय कुठं आहे? तर मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा 1 तास 50 मिनिटे, आपल्याला उत्तर मिनिटांमध्ये दिलेलं आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि हे वर 50 मिनिटे. म्हणजे मित्रांनो किती होणार? बघा 6 आणि 5 11 म्हणजे 110 मिनिटांनंतर. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो 110 मिनिटांनंतर 5:30 वाजतील. प्रश्न नंबर 7. 2.5 तास अधिक पाऊण तास बरोबर टिंब तास. मित्रांनो 2.5 तास आणि पाऊण तास यांची करायची आपल्याला बेरीज. आता 2.5 तास म्हणजे काय? 2 तास आणि अर्धा तास म्हणजे झाला 2.5 तास आणि पाऊण तास. मग आता मित्रांनो पाऊण तास म्हणजे काय? अर्धा तास आणि पाऊण तास. मग आता 2.5 तासामध्ये आपण अर्धा तास मिळवला, या पाऊण तासातला अर्धा तास म्हणजे झाले 3 तास आणि 3 तासामध्ये आणखीन पाव तास मिळवला म्हणजे मित्रांनो 3.25. बघा 2.5 तास म्हणजे 2 तास आणि अर्धा तास. मग या 2.5 तासामध्ये आपण या पाऊण तासातला अर्धा तास मिळवला म्हणजे झाले 3 तास आणि 3 तासामध्ये आणखी पाव तास मिळवला म्हणजे झाले 3.25. मित्रांनो 2.5 तास अधिक पाऊण तास बरोबर 3.25 म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 3.25. प्रश्न नंबर 8. 4 तास 40 मिनिटे अधिक 5 तास 55 मिनिटे बरोबर किती? मित्रांनो 4 तास 40 मिनिटे अधिक 5 तास 55 मिनिटे. तासांची बेरीज आणि मिनिटांची बेरीज. बघा आता 0 अधिक 5 5, 4 आणि 5 9, 95 मिनिटे आणि त्यानंतर 4 आणि 5 9 तास, 9 तास 95 मिनिटे. आता मित्रांनो या 95 मिनिटांचं आपल्याला काय करायचं? तासात आणि मिनिटात रूपांतर करायचंय. म्हणजे काय करणार? इथून आपण 60 मिनिटे वजा करणार म्हणजे 1 तास वजा करणार आणि तो 1 तास या 9 तासामध्ये मिळवणार म्हणजे अधिक 1. आता 95 मिनिटातून 60 मिनिटं वजा केले, 5तून 0 गेला 5, 9तून 6 गेले 3 म्हणजे 35 मिनिटे आणि हा इकडून वजा केलेला 1 तास या 9 तासामध्ये मिळवणार म्हणजे 9 आणि 1 10 म्हणजे 10 तास 35 मिनिटे. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 10 तास 35 मिनिटे. प्रश्न नंबर 9. एक बस नागपूरहून अमरावतीला 4 तास 20 मिनिटात पोहोचते. परतीच्या प्रवासाला तिला 1 तास जास्त लागतो. तर नागपूरहून अमरावतीला जाऊन येण्यासाठी एकूण किती वेळ प्रवास करावा लागेल? मित्रांनो नागपूरहून अमरावतीला जायला 4 तास 20 मिनिटे लागतात आणि परतीचा प्रवास म्हणजे अमरावतीवरून नागपूरला येण्यासाठी 1 तास जास्त लागतो. म्हणजे 4 तास 20 मिनिटांऐवजी 5 तास 20 मिनिटे लागतात. तर मित्रांनो नागपूरहून अमरावतीला जायचं आणि परत नागपूरला यायचं तर एकूण किती वेळ प्रवास करावा लागेल? आपण करणार बेरीज. 4 तास 20 मिनिटे अधिक 5 तास 20 मिनिटे. बघा या ठिकाणी 2 आणि 2 4, 5 आणि 4 9 म्हणजे 9 तास आणि 40 मिनिटे लागतात. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 9 तास 40 मिनिटे. प्रश्न नंबर 10. मध्यान्नोत्तर 12 वाजून 5 मिनिटांनी सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 10 मिनिटे चालले तर ते किती वाजता संपले? मित्रांनो बघा नाटक सुरू झालं मध्यान्नोत्तर म्हणजे दुपारी 12च्या नंतर. कधी? 12 वाजून 5 मिनिटांनी. दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी नाटक सुरू झालं आणि 3 तास 10 मिनिटे नाटक चाललं. म्हणजे मित्रांनो 12 वाजून 5 मिनिटानंतर 3 तास आणि 10 मिनिटे म्हणजे आपण या ठिकाणी बेरीज करतोय. 3 तास आणि 10 मिनिटे म्हणजे मित्रांनो बघा 5 1 3 आणि 2 5 आणि 1 म्हणजे 15 वाजून 15 मिनिटांपर्यंत. आता 15 वाजून 15 मिनिटांपर्यंत
हे नाटक चाललं किंवा 15 वाजून 15 मिनिटांनी हे नाटक संपलं, म्हणजे थोडक्यात आपण यातून जर 12 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल. मग आता बघा, हे 15 आहे असेच राहतील. 5 2 गेले 3, 1 1 गेला 0, म्हणजे 3 वाजून 15 मिनिटांनी हे नाटक संपेल. 3 वाजून 15 मिनिटं म्हणजे 3:15, म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 3:15. प्रश्न नंबर 11. एका गावाहून एक बस 13 वाजून 20 मिनिटांनी सुटली व 18 वाजून 5 मिनिटांनी इच्छित स्थळी पोहोचली, तर या प्रवासात किती वेळ लागला? मित्रांनो, थोडक्यात हे 24 ताशी घड्याळ आहे. 18 वाजून 5 मिनिटांमधून 13 वाजून 20 मिनिटे आपण वजा करणार, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, आपल्याला मिळेल एकूण किती वेळ प्रवासाला लागला. बघा, आता हे आहे 5 मिनिटे, तासाच्या खाली तास, मिनिटाच्या खाली मिनिटे. मग आता 5 मिनिटांमधून आपण 20 मिनिटे वजा करणार. मित्रांनो, 5 मिनिटांमधून 20 मिनिटे वजा होत नाही. हे 5 मिनिटे मी वर लिहिले. आणि मित्रांनो, पुढे बघा, आता हा जो 18 तास आहे, म्हणजे थोडक्यात हे जे 18 आहे त्या 18 मधून 1 तास कमी करायचा, म्हणजे मित्रांनो इथे झाले 17. 18 मधून 1 तास कमी केला, 17 तास झाले. आणि या 1 तास जो आपण कमी केला त्याचं मिनिटात रूपांतर करायचं. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. म्हणजे मित्रांनो, आता हे किती झाले? 60 आणि 5 65. 65 मिनिटांमधून आपण 20 मिनिटे वजा करणार, म्हणजे 55 आणि 45. 65 मिनिटांमधून 20 मिनिटे वजा केले, इथे झाले 45 मिनिटे. आणि 17 तासातून 13 तास आपण वजा करणार, म्हणजे थोडक्यात 17 मधून 13 गेले, खाली राहिले 4. 4 तास 45 मिनिटे. या प्रवासाला 4 तास 45 मिनिटे एवढा वेळ लागला, म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 4 तास 45 मिनिटे. प्रश्न नंबर 12. स्वप्नीलने सायकलने 1 तास 10 मिनिटे व आगगाडीने 2 तास 55 मिनिटे प्रवास केला, तर त्याने एकूण किती तास प्रवास केला? मित्रांनो बघा, सायकलने 1 तास 10 मिनिटे आणि आगगाडीने 2 तास 55 मिनिटे. आपल्याला करायची आहे बेरीज. तासामध्ये तास मिळणार, मिनिटामध्ये मिनिटे मिळणार. बघा आता 0 अधिक 5 5, 5 आणि 1 झाले 6, म्हणजे 65 मिनिटे. आणि 2 आणि 1 3, 3 तास 65 मिनिटे. आता मित्रांनो, या 65 मिनिटांचं आपल्याला काय करायचंय? तासात रूपांतर करायचं, म्हणजे थोडक्यात यामधून आपण 60 वजा करणार. 65 मिनिटांमधून आपण 60 मिनिटे वजा करणार, म्हणजे 1 तास आपण या ठिकाणी वजा करतोय आणि तो तासामध्ये मिळवतो. म्हणजे मित्रांनो बघा, 65 मिनिटांमधून 60 मिनिटे गेले, खाली राहिले 5 मिनिटे. आणि 3 तासामध्ये 1 तास मिळवला, म्हणजे 4 तास 5 मिनिटे. म्हणजे मित्रांनो, एकूण किती तास प्रवास केला? तर 4 तास आणि 5 मिनिटे, म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 4 तास आणि 5 मिनिटे. प्रश्न नंबर 13. 23 वाजून 40 ही वेळ 12 ताशी कालमापन पद्धतीत कशी दाखवतात? मित्रांनो, 23 वाजून 40 मिनिटे म्हणजे थोडक्यात हे 24 ताशी कालमापन आहे. बघा, रात्री 12 नंतर दुपारी 12 वाजेपर्यंत जो कालावधी आहे तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 याप्रमाणे असतो. पण दुपारी 12 नंतर 24 ताशी कालमापनामध्ये 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 याप्रमाणे असतो. म्हणजे आता 23 वाजून 40 मिनिटे म्हणजे हा दुपारी 12 नंतरचा कालावधी आहे. म्हणजे आपण काय करणार, यामधून 23 वाजून 40 मिनिटांमधून आपण मित्रांनो 12 तास वजा करणार. बघूयात. आता या ठिकाणी 0 4 3 2 गेला 1, 2 1 गेला 1, म्हणजे 11 वाजून 40 मिनिटे. आता मित्रांनो, दुपारी 12 नंतरचा हा कालावधी असेल तर 11 वाजून 40 काय असणार, तर मित्रांनो 40 PM. 11:40 PM म्हणजे दुपारी 12 नंतरचा हा कालावधी आहे. 11:40 म्हणजे थोडक्यात हा जवळजवळ रात्री 12च्या जवळचा कालावधी आहे. 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 11:40 PM. प्रश्न नंबर 14, 15, 16 आणि 17. मित्रांनो, या व्यवसायातले शेवटचे 4 प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे म्हणून मी हे प्रश्न सोडवत नाहीये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.